जवळपास 12 वर्षापासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच कार्यान्वित होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची टर्मशीट MPMC कडे हस्तांतरित करण्यात आली। यामुळे लवकरच 5500 पोलीस बांधवांचे घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल अशी माहिती रूरल एनहान्सर संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली आहे। रूरल एनहान्सरच्या पुढाकारातून विमाननगर येथील हॉटेल हयातमध्ये MPMC च्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना या गुंतवणुकीची टर्मशीट अटल कन्सल्टिंगचे भारतातील प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुमार कुप्पा यांनी हस्तांतरित केली। यावेळी अटल कन्सल्टिंग नेदरलँड यांचे व्यवस्थापकीय संचालक श्रीहान बाटले हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते। सोबत रूरल एनहान्सरचे प्रमुख अंबर आयदे उपस्थित होते। अंबर आयदे म्हणाले, महाराष्ट्रातील पोलीस बांधवांच्या 5248 घरांचा आणि 160 दुकानांचा 117 एकरांवरील हा प्रकल्प 2012 पासून रखडलेल्या अवस्थेत होता। पोलीस बांधवांच्या घरांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून राज्य शासनाचे FDI प्रमुख आणि जॉइंट सेक्रेटरी कौस्तुभ धावसे यांनी MPMC या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून गुंतवणूक आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती। त्या अनुषंगाने 8 सप्टेंबर 2024 मध्ये मुंबईतील शासकीय निवासस्थानी नेदरलँड स्थित संस्थांचा आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचा गुंतवणूक सोहळा झाला होता। देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून ही गुंतवणूक आल्यास याचा सरळ फायदा या प्रकल्पातील पोलीस बांधवांना स्वतःचे रखडलेले हक्काचे घर मिळण्यास होणार आहे, याचा खरंच आनंद वाटत असल्याचं आयदे यांनी सांगितलं। नमस्कार, रूरल एनहान्सर्स ग्रुप या संस्थेतर्फे आज माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने मागच्या वर्षीपासून पुढाकार घेतल्याप्रमाणे आपण अटल कन्सल्टिंग BV नेदरलँड या नेदरलँड शासनासोबत काम करणाऱ्या संस्थेच्या मार्फत MPMC महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटीला जवळपास 600 कोटी रुपयांची टर्मशीट आज दिलेली आहे आणि या टर्मशीटच्या माध्यमातून पुढच्या 4 वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट जो मागच्या 10 वर्षांपासून रखडलेला आहे तो पूर्ण होण्यास मदत होणार आहे। याच्यानंतरची स्टेज जी आहे ती एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट करायची राहील आणि त्याच्यानंतर नेदरलँड शासनाच्या विमा कंपनीकडून या पूर्ण प्रकल्पाला विमा संरक्षण उपलब्ध होईल आणि याच्यामध्ये गुंतवणूक तयार होईल। ही 600 कोटी रुपयांची टर्मशीट आज नेदरलँडच्या वित्तीय संस्था पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत MPMC अध्यक्षांच्या आणि बाकी पूर्ण बॉडींच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 5248 फ्लॅट्स आणि जवळपास 160 शॉप्स असा याचा गोषवारा आहे। गुंतवणुकीचे आणि या प्रयत्नांचे सर्व श्रेय मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गायडन्सला आणि यांच्या सपोर्टला देतो, कारण आम्ही युजली आरोग्य आणि हेल्थकेअर व्यवस्थेमध्ये काम करतो, पण हा पहिला प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवून डायरेक्शन्स दिलेत की तुम्हाला हे पोलीस बांधव आहेत 10 वर्षापासून थांबलेले आहेत, त्यांना आपल्याला ही गुंतवणूक कशी करून यांचा प्रोजेक्ट करता येईल याच्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं। त्यामुळे याचे जे क्रेडिट आहे ते सर्वथाने ऑनरेबल DCM श्री देवेंद्रजींचे आहे। ही आहे संस्था, ही पोलिसांच्या हाऊसिंग साठीची जी आमची एक विंग आहे त्याच्यामार्फत सुरू झाली होती। पोलीस आयुक्त पुणे शहरांचं एक सर्क्युलर निघालं होतं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही संस्था चालू केली होती, परंतु काही फंडिंगचे आम्हाला प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट रेंगाळला होता। त्याच्यासाठी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बुकिंग किमतीतच सदनिका उपलब्ध व्हायला पाहिजे, तर ती आमची जी मागणी होती ती घेऊन आम्ही अनेक बिल्डर लोकांशी कॉन्टॅक्ट केला होता, परंतु आता मगाशी आपण बघितलं की इंडियातले जे आपले रेट्स आहेत त्याच्यासाठी मॉर्गेज द्या, हे करा ते करा, आणि ते रेट फार जास्त आहेत, त्यामुळे कुठल्याच बिल्डरला ते शक्य होत नव्हतं। यांची जी संस्था आहे ही बिल्डरची नाही आहे, हे तिकडचा फंड इकडे आपल्याला देत आहेत लोकांच्या भल्यासाठी। तर दिस इज अ युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतोय आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे अश्युरन्स आम्ही दिलं होतं की तुम्हाला ह्या सेटमध्ये आम्ही तुम्हाला सदनिका मिळवून देऊ, ते आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याबद्दल मला फार आनंद आहे। त्यांना विश आता जे पुढच्या स्टेजेस आहेत ते लवकर पार पडतील आणि 3 वर्षाचं त्यांनी म्हणतात 4 वर्ष, आम्ही म्हणतो 3-3.5 वर्षातच सुरू होईल आणि मला गॅरंटी आहे
की पहिला जो ताबा द्यायचा जो प्रकार आहे तो विदिन अ स्पॅन ऑफ 1 ते 1.25 वर्षाच्या आत तो पूर्ण होईल.